हैदराबाद गॅझेटवरून वंजारी समाज आक्रमक झालेला आहे। आपल्याबरोबर वंजारी समाजाचे नेते त्याचबरोबर जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप उपस्थित आहेत। त्यांच्यावर बातचीत करणार आहोत। बाळासाहेब, काय मागणी तुमची मोर्चा काढतात? नाही, आता सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे, हैदराबाद गॅजेट या महाराष्ट्रामध्ये हैदराबादच्या गॅजेटच्या नुसार या ठिकाणी महाराष्ट्रातल्या काही समाजाला त्यांच्या मागणी मान्य झालेली आहे। म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी सर्टिफिकेट ह्या सगळ्या पद्धती सुरू असताना आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मग त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही सुद्धा एसटी आहोत। वंजारी समाज हा त्या ठिकाणी एसटीत असल्यामुळं महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाची मागणी आहे की आता राज्य सरकारने आम्हाला एसटीचं आरक्षण दिलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी असल्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये आता ही सुरुवात झालेली आहे। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागेवर आंदोलन होतील, मोर्चे होतील, रस्ता रोको होतील। पहिला मोर्चा हा बीड जिल्ह्यात असेल, याच्यात कसल्याही प्रकारची शंका नाही। महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज एवढ्या ताकदीचा आहे, एवढ्या अभ्यासू आहे, आमचे मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात आणि या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचं अगदी वंजारी समाजाकडे दुर्लक्ष आहे। त्याचं कारण असं आहे की एन टीमध्ये जे 2% आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, गेल्या 20 वर्षामध्ये आजपर्यंत त्या 2%चं आरक्षण कधी भरलं गेलं नाही। आमचे ओपन कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरला तर ते सुद्धा एन टीमध्ये टाकले जातात। त्यामुळं आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्हाला राजकारणापेक्षा आमचे मुलं शिकले पाहिजे, ऊसतोड कामगाराचा मुलगा शिकला पाहिजे, शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे आणि त्याला नोकरी मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रातला वंजारी समाज एस टीमध्ये गेला पाहिजे। आम्हाला लोकनेते मुंडे साहेबांनी संघर्ष करायला शिकवला आहे आणि आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, वंजाऱ्याच्या पोराला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। आणि पुन्हा एकदा सांगतो की वंजारी समाजाच्या नादाला लागण्याचं काम करायचं नाही। आपण जर आम्ही कुणाच्या नादी लागत नाही आणि आमच्या कुणी नादाला लागलं त्याला शिंगाव घेतल्याशिवाय राहत नाही, हे आमची स्पष्ट भूमिका। मोर्चा कुठं काढणार आहे, काय रणनीती असणार आहे मोर्चा? नाही, आता महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची चर्चा चालू आहे, अनेक लोकांची आता इच्छा आहे की नाही आता खरंच आपण एस टीमधून मागणी करू आणि एस टीतूनच मागणी केल्याशिवाय या महाराष्ट्रातल्या वंजारी समाज न्याय मिळत नाही। त्यामुळं अनेक बैठका चालू आहेत, महाराष्ट्रभर बैठका लावतोय, जिल्हावाईज बैठका लावतोय, पण पहिला मोर्चा हा बीडमध्ये घेणार आणि ताकदीने घेणार। किमान 10 लाख लोक त्या मोर्चात येतील एवढी माझी नक्की आहे। नक्की पहिला मोर्चा हा बीडमध्ये निघल असा निर्धार जो आहे तो बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळं वंजारी समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरा आदर्श खटकेसह सागर, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।